ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग श्रीकांत प्लीज पोळ्या पास कर ना, खूप भूक लागली. अगदी छान आहे. मी विनयाकडून इन्स्पायर होऊन काव्याला प्रपोज करायचं ठरवलंय. विनयाकडून इन्स्पिरेशन घेतलंस तू, चांगली प्रगती तुझी. या बाबतीत मी तुला काही सल्ला दिला तरी फटके मलाच पडणार हे मला स्पष्ट दिसतंय. त्यामुळे तू मला विचारून काही उपयोग होणार नाही. म्हणजे कळेल तुला, थांब जरा. सॉरी, इट्स ओके. असिस्टंट विशाल? एक्सक्यूज मी, असिस्टंट विशाल नाही, फक्त विशाल. ओ सॉरी, फक्त विशाल. हे चालेल? हा, हे चालेल. इथे काय करतोयस? मी इथे वर्किंगच्या कामासाठी आलेलो. मी ज्वेलर आहे ना सध्या. वा, डिलिव्हरी बॉय वरून डायरेक्ट ज्वेलर? हो, तुम्ही मला कामावून काढून टाकलं आणि मग माझा इगो दुखावला. मग मी ठरवलं सर, मी ठरवलं आयुष्यात आपण काहीतरी करून दाखवायचं. गुड यार. तरी हिरेची खरी परख ही सोनारालाच असते ना. हो काय? मग मी डायरेक्ट सोनाराकडेच गेलो आणि त्याने कामावर ठेवलं मला. मस्त प्रगती. गुड. नाही, माझी प्रगती आहे सर, पण माझ्यासारख्या ग्रेट माणसाला कामावून काढल्यापासून तुमची अधोगती झालेली दिसते. म्हणजे मग बघा ना, एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटचा मालक असा डिलिव्हरी देत फिरतो. डिलिव्हरी बॉय झालाय सर तुमचा. मला नाही बघवत. म्हणजे इतके वाईट दिवस कोणावर येऊ नयेच, कोणावर येऊ नये. माझं ठरलं सर, मी ना हे काम सोडतोय. सोडतोय कशाला? सोडलं फक्त तुमच्यासाठी. या फक्त तुमच्यासाठी. मग कधीपासून येऊ कामावरती? कधीपासून येऊ कामावरती? हे बघ असिस्टंट विशाल, सॉरी फक्त विशाल, हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. कारण मला माझ्या बिझनेसची कामं करण्याची अजिबात लाज वाटत नाही. त्यामुळे मला तुझ्यासारख्या आळशी, आगाऊ, कामचुकार एम्प्लॉयची काहीच गरज नाहीये. सो आता माझा वेळ नको वाया घालवूस, कारण माझी ही जी ऑर्डर आहे थंड होते. ओके, बाय. ठीक आहे, मला कामावर ठेवत नाही काय? आता तुमच्याकडे बघतोच मी. अभ्या, काय रे, काय झालं? अचानक बोलावून घेतलं. शाल्मली ठीक आहे ना? तिघा नेहमी प्रॉब्लेमच असेल म्हणून तुम्हाला बोलतो असं का वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला इथे अर्जंटली बोलवलंय कारण बसा. मी तुम्हाला इथे बोलवलंय कारण राघवला काव्याला प्रपोज करायचंय. काय प्रपोज? तुझा आणि काव्याचा काय संबंध आहे? विनया, हे बाळा, कुठल्या जगात वावरतोस रे? हा, स्वतःला जरा अपडेट करत राहा ना. याचा आणि काव्याचा तोच संबंध आहे जो तुझा आणि आकांक्षाचा आहे. वाटलंच होतं, मग वाटलंच होतं.
आपण जेव्हा पिकनिकला गेलो होतो ना तेव्हाच मला डाऊट आला होता. आठवतंय ना तुला? फार लवकर कळलं रे तुला. हे जे सगळं प्रकरण आहे ना, हे तुमचा तो इव्हेंट आहे ना तेव्हापासून चालू आहे. सुमित, मला माहितीये, तर सगळ्यांनाच माहितीये, तुला सगळ्यात शेवटी कळलं. काय फालतूगिरी आहे ही? आपल्या ग्रुपमध्ये सगळ्या गोष्टी मला का शेवटी कळतात? आई, आणि तुला कळलंय तेवढंच नाहीये, त्याच्या पुढेही आहे. आता काय कळायचं बाकी आहे? परवा रात्री राघव आणि काय करतोय सुम्या? नको बोलू, बाल मनावर विपरीत परिणाम होतील त्याच्या. नाही नाही, येतंय माझ्या लक्षात. परवा रात्री तुझं आणि काव्याचं निर्लज्ज माणूस, निर्लज्ज माणूस आहे हा. हे अजून मला आकांक्षा मॅडमना आकांक्षा म्हणायची लाज वाटते. सो फास्ट. अजून याचं इन्स्पिरेशन घे. नाही तुझ्या तर एक मिनिट बस इथे. सॉरी, मी मॅनेजर आहे. काय चाललंय का तुझं? तुला तुझ्या आकांक्षामधून आणि तुझ्या त्या मॅनेजरच्या जॉबमधून वेळ मिळेल तर माझं ऐकशील ना? तुला माझ्यासाठी वेळच नाहीये. आणि वर माझ्यावरच चिड, मी तुला का नाही सांगितलं म्हणून. ठीक आहे, माफ केलं तुला. ऐश कर. हा काय मला काहीच म्हणजे मला मनापासून असं वाटतंय की आता मी आणि काव्याने लग्न करणं योग्य आहे. म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना आवडतो हे तर आता क्लिअर आहे. ऑब्वियस आहे. हा, आणि त्यात परवा हा माझ्यापेक्षा जास्त लाजतोय. आता पुढे बोल. परवा रात्री आमच्यात जे काही घडलं त्यावरून मला कळलंय की मी काव्याशिवाय नाही जगू शकत. सो मी असं ठरवलंय की मी काव्याला प्रपोज करणार. तर प्लीज तुम्ही माझी साथ द्याल ना? हा, कोर्स. म्हणजे येणार ना? विनय, हा हा देणार. नाही मला एक वेगळं सुचलं. जे तर मी मॅडमनं प्रपोज केलेलंच आहे. आता त्या हो म्हणाल्या. म्हणाल्या एकदा त्या मला हो म्हणाल्या ना की आपण दोघं आपलं लग्न एकाच मंडपात उरकून टाकू ना. म्हणजे आपला खर्च वाचेल. सुचलं तुला. बेस्ट आहे. ये बात विनया, करून टाकू एकाच मंडपात लग्न. ठरलं तर मग मिशन काव्या.
हाय. हाय राघव. कुठे आहेस? घरी आहे. मग जरा घराबाहेर येतेस का प्लीज? म्हणजे मी तुझ्या बिल्डिंग पाशी येतोय. लवकर खाली ये, मला तुझ्याशी बोलायचं. काय बोलायचंय? बघ राघव, आय वुड लव्ह टू मीट यू, पण आत्ता प्लीज यार नको ना. मी चेंज केले आणि मला खूप कंटाळा आला. मी नाही येणार बाहेर. काव्य ये ना प्लीज प्लीज प्लीज, अर्जंट आहे. आपण एक काम करायचं का? आपण फोनवरच बोलूयात ना. म्हणजे बघ, तुझा वेळही वाचेल आणि माझा खाली उतरण्याचा त्रासही वाचेल. फोनवर नाही बोलता येणार. तू खाली येतेस की नाही एवढं सांग. नाही राघव, आता नॉट पॉसिबल. ओके, तू घराबाहेर येणार नसेल तर मी घरात येतो. तयार राहा. ओके, बाय. राघव, नो 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 नो. लिसन, माझे पेरेंट्स घरी आहेत. राघव, राघव तू लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. उघड रे यांचं. काय चाललंय यांचं काही खरं नाहीये. मला तर वाटतंय ना, बाळ झाल्यानंतर त्याला बाजूलाच ठेवतील आणि दोघे एकमेकांचीच बेबी बेबी खेळत बसतील. खरं तर मला पण आवडेल असं मॅडम बरोबर बेबी बेबी खेळायला. म्हणजे मी असं झोपलेलो असेल, मॅडम अगदी हळुवारपणे माझ्या कपाळावरून हात फिरवत असते. त्यांच्या आवाजात मुझे जाना कहो मेरी जान मेरी जान, हे गाणं माझ्यासाठी म्हणत असतील. वा विनय, मेरी जान मुझे जाना कहो. वा लेका, प्रपोज केलंयस तर एवढा रोमॅन्टिक झालायस, लग्न झाल्यावर काय करशील? हा, सांगू का तुझी फॅन्टसी तुझ्या आकांक्षा मॅडम ना? चालेल मला. काय करत असतील मॅडम आता? तुला माहितीये, मी तिच्याकडे अप्लाय केलंय PA च्या जॉबसाठी. तिने एकदा मला कन्फर्मेशन दिलं की लगेच तिचं शेड्यूल मागवतो आणि लगेच तुला सांगतो. मी कामाच्या शेड्यूल बद्दल बोलत नाहीये. हो रे बाबा, हो. मेंटली काय करत असतील? म्हणजे मी त्यांना प्रपोज केलाय ह्याचाच विचार करत असतील का? ऑब्विसली. पण मग एवढा वेळ का लावतायत सांगायला? लगेच हो म्हणून सांगायचं ना. फोनच करतो तर. यार तू वेडास का? नाही नाही नाही, अजिबात फोन करू नकोस तिला. कम ऑन, सांगतो, रिलॅक्स. तिला तिचा वेळ घेऊ दे, घाई करू नको. अरे पण मला भीती वाटते. आता तुला कशाची भीती वाटते? आणि मुळात तू का घाबरतोयस विनया? त्या मला नाही म्हणाल्या तर? विनया, खुदी को कर बुलंद इतना कि आकांक्षा खुद तुझसे आके कहे तुम्ही आवडता मला. क्या बात, क्या बात. आणि तसंही आकांक्षा तुला का नाही म्हणेल विनय? मूर्ख माणसा, तुला कळत नव्हतं पण आम्हा सगळ्यांना कळत होतं आणि दिसतही होतं की आकांक्षाचं तुझ्यावर किती प्रेम होतं आणि अजून सुद्धा आहे. अरे हे मला जर आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं. साखरपुडा मोडलं नसतं तर एव्हाना आमचं लग्न झालं असतं. लग्न? हो ना. अरे काय बोलतोयस? तेव्हा ना आकांक्षा शाल्मली बरोबर प्रेग्नंट सुद्धा झाली असती. मग काय? वेड्या, ए
अरे यार यार राघव जर खरंच घरी आला तर माझ्या पॅरेंट्सला सगळं कळणार. बाबा राघव. हाय. राघव तू कसा आलास इथे? पायपावर चढ. थँक गॉड मी वाचले. अरे मला वाटतं की तू आता घरची बेल वाजवतोय काय. तू माझ्या घरचे दरवाजा उघडणार, तुला कोण आहे असं विचारणार, मग तू सगळं खरं खरं सांगणार आणि माझ्या पेरेंट्सला सगळं कळणार आणि माझी वाट लागणार. थँक गॉड तू पायपावरून चढून आलास. व्हेरी गुड डिसिजन. असं म्हणतात की प्यार के रास्ते आसान नाही होते. मग मी तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोपा रस्ता कसा निवडे? आणि राहिला प्रश्न तुझ्या घरच्यांचा, तर जोपर्यंत तू हो म्हणत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या घरच्यांना कळू देणं शक्यच नाही. ओके 1 सेकंड होल्ड. जोपर्यंत तू हो म्हणत नाहीस तो कशासाठी? तुला खरंच कशासाठी हे माहित नाही? तुला काय वाटतं एवढ्या रात्री पायपावर चढून मी तुला इथे भेटायला का आलो असेल? का आलास तू राघव? मला तुला काहीतरी सांगायचंय. इतके दिवस डोळ्यातून स्पर्शातून आपण खूप काही बोललो, पण आता शब्दातून व्यक्त व्हायचंय. या नात्याला नाव द्यायचंय. बस. राघव तू असं मला बोलू दे. काव्या, I love you. And I want to marry you. मॅरी. काव्य, मला आयुष्यात दुसरं काहीच नकोय, फक्त तू हवीस. मला आयुष्यभर तुझे टँट्रम सहन करायचे. मी तुला आयुष्यभर खूप 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 खुश ठेवेन. असं नाही म्हणणार, कारण आयुष्यात सुखदुःख तर येतच असतात. पण एका गोष्टीची गॅरंटी दे, जेव्हा जेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी येईल तेव्हा तेव्हा ते पुसायला तिथे मी असेल. आपल्यात कधीच भांडण होणार नाहीत असंही मी नाही म्हणणार, पण जेव्हा जेव्हा भांडण होईल तेव्हा चूक तुझी असली तरी माघार मी घे. तुला सॉरी म्हणेन. मी तुला घरातली कुठलीच कामं करू देणार नाही, कारण मला माहितीये तुला ती येतच नाही. पण सकाळी उठल्यावरती तुझ्या हातात कॉफीचा मग असेल. मी तुला खूप 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 हॅपी ठेवेन. झालंच तर महिन्यातून एकदा हेड मसाज, 2दा शॉपिंग. शॉपिंगला तुझी तू जाऊ शकतेस, तरीही मी तुझ्यासोबत येईन, कारण आपण मस्त धमाल करू, मस्ती करू, एन्जॉय करू, फालतू मूवीज बघू. तू फक्त हो म्हण. राघव, that's really sweet of you. पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत.